काय सांगाल आज भारत मुक्ती मोर्चा तर्फे काय मोर्चा करण्यात आला आहे? भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये 625 जिल्ह्यांमध्ये हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याचं कारण असं आहे की गेल्या 50-60 वर्षापासून या देशातील मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, शीख या धार्मिक अल्पसंख्याक लोकांना टार्गेट केले जात आहे. यांना मूळ प्रवाहापासून अलग केलं जात आहे. उदाहरणार्थ मुसलमानांची मॉब लिंचिंग असेल, लव जिहादाचा प्रकार असेल, वक्फ कायदा असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कायदेशीर दृष्ट्या सुद्धा या धार्मिक अल्पसंख्याक लोकांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे बंद करण्यासाठी आम्ही भारत मुक्ती मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत ते भारत मुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या समर्थनार्थ आज संपूर्ण भारतामध्ये आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे. हे बीजेपी सरकार जे हिंदू मुसलमान करते, त्यांचा मुख्य उद्देश हा मुसलमानांना त्रास देण्याचा नाही आहे. त्यांचा मुख्य उद्देश आहे की या देशामधील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी यांना जे संविधानिक अधिकार मिळालेले आहेत ते कसे नष्ट होतील या दृष्टिकोनातून त्यांनी मुसलमानांना टार्गेट केलेलं आहे आणि ते हिंदू मुसलमान असं करून या भारतामध्ये दंगली घडवत आहेत. याकरता या देशामध्ये हा प्रकार बंद व्हावा म्हणून आम्ही सर्व मिळून SC, ST, OBC आणि याच्यातून कन्वर्ट झालेले शीख, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत या सर्व लोकांनी या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. धन्यवाद. मी सुमित्रा आयरे, राज्य प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र.